Hello, good morning to all of you. In last lecture, we had started unit the first, that is the Kepler's law. Now we discuss about explanation of the Kepler's law. Next we start the explanation of the Kepler's law. Generally we know that there are the three types of the Kepler's law. That is Kepler first law, Kepler second law and Kepler third law. Firstly we discuss about the explanation of the Kepler first law. Generally we know that what is the first law? First law states that each planet revolve in an elliptical orbit with the sun at its deep focus. ओके, ज्या वेळेस प्लॅनेट हा सन भोवती रिव्हॉल्व होतो त्यावेळेस तो कोणत्या ह्याच्यात असते? इलिप्टिकल फॉर्म मध्ये असते, इलिप्टिकल शेप मध्ये असते. इलिप्टिकल शेप तुम्हाला माहित आहे कोणत्या टाईपचा दिसतो? दॅट टाइप ऑफ दी शेप इज कॉल्ड दी इलिप्टिकल शेप असते. ओके, आणि जो सन आहे तुम्हाला माहित आहे इलिप्टिकल मध्ये दोन फोकस असते, F1 आणि F2. जो सन आहे तो कोणत्या तरी एका फोकसवर प्लेस असते आणि प्लॅनेट काय करते त्याच्या भोवती रिव्हॉल्व करतो, पण कोणत्या फॉर्म मध्ये? इलिप्टिकल फॉर्म मध्ये. सो ओके, पण ज्या वेळेस जो इलिप्टिकल प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड दी सन इन इलिप्टिकल ऑर्बिट, देन दी अंडर दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अट्रॅक्शन. ज्यावेळेस प्लॅनेट हा सन भोवती रिव्हॉल्व होतो त्यावेळेस त्याच्यात कोणता फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अट्रॅक्शन. ओके, दी ट्रॅजेक्टरी ऑफ दी प्लॅनेट अराउंड दी सन इन दी टर्म ऑफ दी रेडियस वेक्टर इज गिवन बाय. जर आपण त्या ट्रॅजेक्टरीचा प्लॅनेटचा ट्रॅजेक्टरी काढायला गेलो तर तो किती भेटतो? 1/r इक्वल टू mc/j² 1 प्लस एप्सिलॉन cos theta, where r is the radius vector, m is the mass of the planet, e is the eccentricity of orbit and j is the angular momentum. J is the angular momentum. The shape of the trajectory it depends on eccentricity E. ओके, जो शेप आहे हा जो शेप आहे ट्रॅजेक्टरीचा तो कोणावर डिपेंड आहे? इसेंट्रिटीवर डिपेंड आहे. तो कोणावर डिपेंड आहे? इसेंट्रिटीवर डिपेंड आहे. तर केपलर्स लॉ मध्ये एप्सिलॉन ही जी आहे इसेंट्रिटी आहे ही लेस दॅन 1 होती. ओके, वेन एप्सिलॉन इज लेस दॅन 1 द शेप ऑफ ट्रॅजेक्टरी इज अन इलिप्स अँड टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम इज द negative. Total energy of system is the negative. ओके, जर केपलर फर्स्ट लॉ मध्ये जी ट्रॅजेक्टरी होती, दी ट्रॅजेक्टरी ऑफ प्लॅनेट जी होती ती किती होती? लेस दॅन 1 होती. ही लेस दॅन 1 असल्यामुळं टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम किती होती? निगेटिव्ह होती. ओके, दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ द केपलर फर्स्ट लॉ. ओके, next we will discuss about the explanation of Kepler's second law. Explanation of Kepler's second law. Okay, generally we know that what is Kepler's second law? The radius vector, that is the line joining the sun, the moving planet, sweep out equal area and equal interval of time. ज्यावेळेस रेडियस वेक्टर ड्रॉ करतो आपण, सन जेव्हा प्लॅनेट जेव्हा सन भोवती रिव्हॉल्व होतं, ज्या ज्या पोझिशनवर आपण रेडियस वेक्टर ट्रॅव्हल करतो त्यावेळेस तो एरिया कसा राहतो? सेम राहतो. त्यावेळेस तो एरिया कसा राहतो? सेम राहतो. ओके, आता आपण इथं काढू एक इलिप घेतला, एका फोकसवर आपण सन कन्सिडर केला. ओके, त्या सन मधून आपण एक लाईन जॉईनिंग काढली P अँड Q. ओके, P अँड Q. P आपण कन्सिडर केला प्लॅनेट. ओके, कन्सिडर P इज द प्लॅनेट ऑफ मास कन्सिडर केला. ठीक आहे. नाउ फर्स्टली सपोज P इज द प्लॅनेट. ओके, P काय कन्सिडर केला? प्लॅनेट. And that planet having the mass is the m.
That planet having the mass is the M. The planet revolve around the sun in the elliptical orbit as shown in figure. Now if सपोज इथे P1 कन्सिडर केला आणि इथे P2 कन्सिडर केला. ओके, लाईन जॉईनिंग केली. ओके, लाईनिंग जॉईनिंग फ्रॉम सन टू प्लॅनेट इज कॉल्ड दी रेडियस वेक्टर. ओके, आपण काय कन्सिडर केला, एस टू Pn काय कन्सिडर केला, रेडियस वेक्टर. ओके, सपोज वी कन्सिडर इफ प्लॅनेट मूव फ्रॉम P1 टू P2. If planet move from P1 to P2 in small time dt. ओके, आपण फर्स्टली काय कन्सिडर केलं, प्लॅनेट P पासून तर P1 पासून टू P2 मूव होत आहे आणि काय कन्सिडर करताय, इन स्मॉल टाइम dt. ओके, नाउ ओनली ज्यावेळेस हा प्लॅनेट इथून ते इथून मूव होत आहे त्यावेळेस तो अँगल मेड करताय, त्या अँगलला नाव दिलं आपण डी सीटा. ओके, डी सीटा. Now only suppose we consider triangle P1 as P2. Triangle P1 as P2. Now if time dt is infinitesimal is small, then the distance P1 P2 किती राहील. जर हा डिस्टन्स जो आहे तो स्मॉल आहे तर अँगल पण कसा राहील, स्मॉल राहील. सो जनरली वी नो दॅट दी अँगल इक्वल टू आर्स अपॉन रेडियस. आर्स अपॉन रेडियस. हियर दी P1 P2 काय आहे, आर्क आहे. P1 P2 फ्रॉम फिगर जर आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला, हा जो भाग कन्सिडर केला P1 एस P2, तर अँगल इक्वल टू काय येते, आर्स अपॉन रेडियस. आर काय आहे, P1 P2 अँड रेडियस काय आहे, आर. दॅट इज दी अँगल इज दी डी सीटा. दॅट इज फ्रॉम दिस इक्वेशन P1 P2 इक्वल टू आर डी सीटा. मग आपल्याला हा किती भेटला, आर डी सीटा. हा भाग किती भेटला, आर डी सीटा. नाउन एरिया ऑफ ट्रायंगल. नाउन एरिया ऑफ ट्रायंगल P1 as P2. Area of triangle P1 as P2. We know that area of triangle can be written as half into base into height. Half into base into height. Here the area of triangle we consider dA, that is small area element. dA equal to half. Here the base is the R. So here the base is the R d theta into R. Okay, that is the half into base into height, that is half into R into हे किती भेटलं, R d theta, that is we get half R square d theta. Half R square d theta, that is dA equal to half R square d theta. Okay, half R square d theta. Now this area swept out in time dt, that is rate of area swept out. Rate of area swept out. Okay, this area will be काय झालं, swept out in time dt, that is rate of area swept out किती राहील, that is dA by dt. पर युनिट एरिया काढायचं काय करायला लागेल मग, dt, that is dA by dt equal to half R square d theta by dt. Half R square d theta by dt. This is the equation number 1. Now by definition of the angular momentum can be written as mvr. Angular momentum can be written as it is denoted by J, that is it is the product of mass into velocity into radius. Now we know that relation between linear velocity and angular velocity can be written as V equal to R omega. V equal to R omega. That is above equation is the J equal to V equal to R omega into R. Here R into R is the R square, that is mr square omega. Mr square omega. From this equation omega equal to J by mr square. Omega equal to J by mr square. Now omega is the angular velocity. Omega is the
angular velocity. Generally we know that velocity is the distance upon the time. That is angular velocity omega can be written as the angular displacement upon time. Angular moment displacement is denoted by d theta and the time is the dt. Okay, put this value in above equation. D theta by dt equal to j upon mr square. J upon mr square. Now d theta by dt put value in equation 1. We get the dA by dt equal to half r square d theta by dt equal to j upon mr square. j upon mr square. d theta by dt ची व्हॅल्यू कुठे केली इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर घेतलं j upon mr square that is r square cancel. We get the dA by dt equal to j upon 2m. j upon 2m. j काय आहे अँग्युलर मोमेंटम आहे. m काय आहे मास आहे. मग अँग्युलर मोमेंटम मास कसं असते कॉन्स्टंट असते. अँग्युलर मोमेंटम आणि मास कसं असते कॉन्स्टंट असते. मग म्हणून dA बाय dt काय झालेला आहे कॉन्स्टंट झालेला आहे. dA बाय dt काय झाला आहे कॉन्स्टंट झालेला आहे. ओके, दिस इंडिकेट दॅट दी रेडियस वेक्टर sweep out equal area and in equal interval of the time. That is the aerial velocity of planet around the sun is the constant.